जीवनशैली काय आहे? ही जीवनशैली ही 1980-90च्या काळामध्ये पाश्चिमात्य भागामध्ये आलेली आहे। ती आता आपल्याकडे पण आलेली आहे। डिग जीवनशैली म्हणजे काय? अलीकडे वधूवर म्हणजे तरुणी लग्न करतात आणि ते कुठेतरी नोकरी धंदा करत असतात। बऱ्याच कुटुंबामध्ये दोघंही नोकरीला असतात आणि त्यांना आपल्या करिअरचं पडलेलं असतं। करिअर होणं, मोठं होणं, पैसा गोळा करणं, गाड्या घेणं, घोड्या घेणं, याच्यात त्याचा सगळा वेळ जातो। त्याच्यामुळे अशा जीवनशैलीमध्ये अलीकडे मुलं होऊ न देणं, मुलं झाले म्हणजे काय झालं, त्यांना सांभाळणं, त्यांना अटेंड करणं, त्यांचं पालन पोषण, शिक्षण, संगोपन, आरोग्य हे सगळं पाहण्यामध्ये जे काही तरुण आहे याचा सगळा वेळ वाया जातो। भले मुलांबद्दल तुम्हाला आत्मीयता असेल, ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याकरता जो वेळ द्यावा लागतो मुला होण्याकरता, त्यामुळे आता अनेक कुटुंबांनी असं ठरवलं आहे, तरुणांनी जे नवीन लग्न झाले मुलं होऊच द्यायची नाही। आणि ही प्रथा आपल्याकडे आलेलीच आहे ना। आता मुंबई पुण्यात जर बघितलं तर अनेक अशा मुली आहे की जी मॅरेजच करायला नाही म्हणतात। समजा काहींनी मॅरेज केलं तरुणांनी तर ते मुलं होऊ देत नाही। अनेक वर्ष त्यांना मुलं होत नाही, ते प्लॅनिंग करतात। आपण जर विचारलं काय चालू आहे ते म्हणते आमचं प्लॅनिंग आहे। हा प्रकार आहे। या डिग जीवनशैलीमध्ये काय असतं, तुमचा पैसा पण वाचतो आणि पुढे जाऊन डिस्प्यूटही होत नाही आणि कोण म्हणतो आपल्याला मूल व्हायलाच पाहिजे, असं थोडी काही आहे। ही खूप वेगळ्या प्रकारची जीवनशैली आहे आणि तुम्ही मग तुमच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात। तुम्ही आर्थिक तुमचा खर्च कमी होईल, तुम्ही त्याची इन्व्हेस्टमेंट करू शकतात, गुंतवणूक करू शकतात, फिरायला जाऊ शकतात, तुमचे हवे ते छंद करू शकतात आणि या सगळ्या प्रकारामुळे तुम्ही सुखी राहू शकतात। शिवाय घटस्फोटाचा प्रश्नच नाही, तुम्ही दोघं एकमेकांना पुरेपूर वेळ देऊ शकतात। आणि ही जीवनशैली आता पश्चिमात्य राहिलेली नाही आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे। आता अनेक मुली आहे लग्न झाल्यानंतर मुलबाळच होऊ देत नाही। नको त्या कटकटी, नको तो डायव्हर्स, नको ते वाद। धन्यवाद। धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। वेळ जर बाळाला देता आला नाही तर आयुष्यभरासाठी ते गिल्ट मनात राहतं। त्या जीवावर अन्याय करण्यापेक्षा बाळ जन्माला नाही घालणं योग्य असा विचार केला जातो। यानंतरचा विषय आहे तो म्हणजे करिअरला आयुष्यात महत्त्व देणारे आणि आपापल्या क्षेत्रात उंची गाठलेले अनेक मॉडर्न कपल हा निर्णय घेतात। यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे इकॉनॉमिकली फ्री राहणं हल्लीच्या मॉडर्न कपल्सना सर्वात जास्त योग्य वाटतं। फॅमिलीमध्ये 4 दिवसासाठी पाहुणा आला तरी अनेकांचं बजेट हलतं, तारांबळ उडते, पण बाळाला जन्म देऊन त्याचं शिक्षण आणि तो परिपूर्ण स्वावलंबी होईपर्यंत करावी लागणारी गुंतवणूक जी मेंटली आणि इकॉनॉमिकली सुद्धा न पटणारी असते। आणि म्हणूनच बरेच मॉडर्न कपल स्वतःचं आयुष्य स्वतःच्या विचाराने आणि स्वतंत्र जगायला पसंत करतात। निश्चितच मूल ठेवणं नाही ठेवणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, पण ही लाईफस्टाईल आता डिंक लाईफस्टाईल म्हणून वाढताना दिसते आणि डिंक कपल सुद्धा दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेत आहेत।